दशहरा, दशकोटी समाप्त असं. तेव्हा ती जी किंमत वाढते त्याला भरपूर प्रचंड किंमत आहे. अशी 10 किंमत वाढते. त्याचा अर्थ दशहरा. 10 वेळा एखाद्याला हरवलं तरी खूप छान आहे, 10 वेळा एखादा जिंकला तरी खूप छान आहे. मी काहीही बोलते आता, मला काही माहित नाही मी काय बोलतो. त्यामुळं दशहरा याला अशी किंमत आली आहे की 10 वेळा विजय जर झाला तर किती छान आहे. रावणाला हरवलं प्रत्येक, म्हणजे रामांनी वगैरे, असा प्रत्येक शत्रूला हरवणे याचा अर्थ दशहरा. तसंच मनुष्य जीवनामध्ये प्रत्येक वेळेला आपण बघतो की असं कोणी कोणाला जीवनात हरवेल त्यात काय फार विशेष नाही. जगामध्ये मानव जातीच्या साथी प्रत्येक ठिकाणी काही ना काही, कोणाचं वाकडं, कोणाचं सरळ, कोणाचं चांगलं, कोणाचं वाईट, हे स्वभाव दिसूनच येतात. पण मनुष्याने स्वतःच्या ठिकाणचे 10 अवगुण जर हरले तर त्याचं महत्वाचं टॉपिक आहे. की महत्वाचं टॉपिक म्हणजे काय की दश अवगुण हरवायचे आहे, बरोबर. म्हणून त्याला नाव पडले की दशहरा. 10 अवगुण जर आपण आपल्यातले वगळून टाकले तर मनुष्याला आपली कीर्ती म्हणा किंवा आपलं जे जे काय आहे ते सगळं वाढीला कसं लागेल इकडे आपण लक्ष द्यायचं. आणि मनुष्य देहामध्ये 10 इंद्रिय आहे, ते आहे. नंतर दश स्वभाव आहे, खूप आहेत दश खूप आहेत दश. तर ह्या प्रत्येक वेळेला मनुष्याने रोज, आता तुम्ही रोज जे जप करता ठराविक तेवढेच आपण करतो, ठराविक वाचन करायचं तेवढंच वाचतो, ठराविक स्तोत्र वाचतो तेवढंच वाचतो, हे ठीक आहे. पण जेव्हा तुम्ही मनापासून अभ्यास करायला लागाल की नाही, आपल्या जीवनाचं सार्थक, आपल्या जीवनाचं हित हे आहे कशात नेमकं, ठराविक स्तोत्र वाचून गप्प बसण्याचं समाधान नाही. मनुष्याच्या जीवनाचं समाधान हे खऱ्या अर्थाने आतून जागा होण्याची गरज आहे. जागं झालं पाहिजे की अभ्यास करायचा आहे, ठीक आहे, ते आपण करतोच नेहमीप्रमाणे, पण अभ्यास कसा करायचा, एका क्षणाक्षणाला त्याचा अभ्यास झाला पाहिजे, एका क्षणाला. आणि तो अभ्यास हा पाहिजे की नाही, मला काय व्हायचं आहे, पहिलं जगायचं आहे आणि दुसरं मुक्त व्हायचं आहे. बद्ध राहून नाही, मुक्त होता कधी बळी झाला, बद्ध ते मागचं गेला. आता तर आपण बद्ध झालोच समजा, आणि आता तुम्ही परत एकदा मुक्तीच्या वाटेवर लागला. आता काय तुम्ही बद्ध नाही आहात, हे तर खरं आहे. सगळेजण अभ्यासावर आहेत. मला खूप अभिमान आहे तुमचा सगळ्यांचा की खूप छान आपण अभ्यासावर बसले आहोत. तसाच अभ्यास प्रत्येक क्षणाक्षणाला सावध राहून स्वतःच्या ठिकाणी करा. कधी असं गाफील राहू नका कधीही. आता समजा मी ऑपरेशन माझं झालं आणि ताजाच अनुभव आहे. तर ऑपरेशन झालं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सर वाट बघत होते की हा बाईंची शिडी आता उलटी पडते का सुलटी पडते. शिडी म्हणजे काय कळलं तुम्हाला, बुद्धीची साईड. जर का उलटी फिरली, ही मुलं पण काळजीत होती की एक गंमत म्हणून किस्सा सांगते की काळजीत होते सगळे की हिची जर का उलटी शिडी पडली, आणि पहिल्यांदा जागी झाल्या मी विचारलं, आई दादा भाऊ कुठे, खलास. ते सगळे घाबरले, पण काही नाही, अर्धा पाऊण तासाने 1 तासाने मी नीट ओळखलं. मग ते सर घाबरायला लागले. मी म्हणायला, सर हे उलटी शिडी फिरली होते. मग ते म्हणले, नाही बघा बरं, तो शंकर होता आपला तिथे उभा, त्याला शंकरला आत पाठवले. म्हटले की ऐकू येते ना नीट, म्हटले की बघा बरं तुम्ही कोण आहात, विचारा बरं जाऊन. तर त्यांनीच सांगितलं, हा कोण आहे मुलगा, म्हटलं आमचा शंकर आहे. मग झालं सगळं सुलट. तसं बुद्धी ही देवाने दिलेली मोठी देणगी आहे.
बुद्धीसारखी दुसरी सीडी नाही जगामध्ये, कळलं? म्हणून किती मोठं ऑपरेशन झालं किंवा काय, जर ईश्वर आपल्या पाठीशी असेल तर आपल्याला चहूबाजूनी यश आहे. इथं मी परत आले नसते तशाच. आणि त्याच्यासाठी सरांनी माझं इतकं कौतुक केलं, म्हणजे तुम्ही तर दुसऱ्याच दिवशी उठून चालताय, तुम्हाला काय हेच नाहीये कशाचं काय. तर म्हटलं मला चालता तर येतं ना चांगलं, म्हणून मी चालते. तर सगळ्यांनी माझं खूप तोंड भरून कौतुक केलं. आणि नंतर येताना म्हणजे टाके वगैरे काढले तेव्हा पण म्हणाले की नाही, हे कार्य फक्त तुमचं होतं, तुमचंच होतं म्हणून तुम्ही करत आहात. हे जे आपल्याला जे कार्यच करायचं असतं किंवा जे ज्याचा आपण ध्यान घेतलेला असतो ते आपण करतोच 100%. आणि म्हणून त्या प्राण्याला परत यावं लागतं, कळलं? म्हणजे इतकं कार्याची तळमळ पाहिजे की नाही मला हे शिकवायचंच आहे किंवा मला शिकायचंय काही म्हणा, पण ते जर तसं असलं ना तर सगळे फासे सुलटे पडतात, कळलं? नाहीतर आयुष्याचं कुठं काय खरं आहे तुम्हाला तर कळतंय सगळं. आता माझ्यावरूनच तुम्हाला कळलं. पण मला आत खात्री होती की काहीच होणार नाही, सगळं होणार आहे. पण एकदा बेशुद्ध झाल्यानंतर अपघात भरपूर मोठं ऑपरेशन केले त्यांनी. तेव्हा असं आहे की दशहरा याचा अर्थ काय, दशेंद्रिय वृत्ती आपल्या आपण जिंकून घेणं वेळेत. मला हा शब्द मुद्दाम सांगावा असला, आयुष्य किती असेल 200 वर्ष, 200 वर्ष नाही लावायची इंद्रिय जिंक, 200 वर्ष नाही लावायची, थोड्या अवधीत, थोड्या अवधीत. आणि नाही झालं तर प्रयत्न आहे, कोण काय नसते, पण जिंकून न जा, कळलं तुम्हाला? मला एवढंच बोलायचं होतं, जास्त नाही. ठीक आहे. आणि दसऱ्याच्या सर्वांना शुभेच्छा.